नमस्कार. आज ना आपण चवळीची मस्त अशी भाजी पाहणार आहोत, जे की लग्नाच्या पंक्तीमध्ये आचारी बनवतात त्याच पद्धतीची, त्याच चवीची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि एक कमेंट करायला विसरू नका. तर बघा, इथे मी 100 ग्राम अशी चवळी घेतलेली आहे, रात्रभर भिजलेली आहे आणि त्याच्यातच मी मूठभर अख्खा मसूर मोड आलेला घेतलेला आहे, कारण तो छान लागतो या चवळीमध्ये आणि एक वेगळी टेस्ट अशी आपल्याला मिळून जाते. आता बघा, हे असे मोड आलेले आहेत आणि दोन्ही पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे मिक्स केलेले आहेत, त्याच्यातच मी मूठभर टाकलेले आहेत. तर एक मोठी वाटी आणि पाव वाटी असं मसूरचे अख्खा मसूर घेतलेला आहे. असा बघा, हे मोड आलेला मसूर आहे. तो पण रात्रभर भिजवला आणि परत कपड्यात बांधून ठेवल्यानंतर 4-5 घंट्यानं असे मोड आलेले आहेत. आणि एक छोटा बटाटा घेतलेला आहे, उभा कापलेला, साल काढलेली. तर हे आता आपल्याला फक्त चवळी आणि मसूर कुकरच्या 4 शिट्ट्या मीडियम गॅसवर शिजवून घ्यायच्या आहेत आणि जास्त पण शिजवायचं नाही. परत जास्त चवळी लगेचच शिजली जाते, त्यामुळे 3 ते 4 शिट्ट्यामध्ये चवळी आपली चांगली शिजली जाते आणि अख्खा मसूर पण लगेच शिजला जातो. आता त्याच्यातच आपण चवळी बुडेल इतपतच पाणी टाकायचे, जास्त पण टाकायचं नाही. मीठ थोडंसं टाकले आणि हळद चवीनुसार, कारण पुढं आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे. तर एक वाटण करून घेऊयात. तर बघा, मसाला चवळी करणार आहोत, तर थोडंसं सुकं खोबरं वापरायचं आहे. त्याच्यात आपण लसण, एक थोडा अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर याची भरट करून घेणार आहोत. हे आपल्याला फोडणीला टाकायचं आहे. तर एका कढईमध्ये ना, तुम्हाला जेवढं तेल लागतं तेवढं तुम्ही वापरू शकता. इथं मी 2 चमचे तेल पोहे खायचे वापरलेले आहे, 2 ते 3 चमचे. आता याच्यामध्ये गरम झाल्यानंतर जिरी मोहरी टाकली आणि एक बारीक चिरलेला मध्यम साईजचा कांदा टाकलेला आहे. एवढ्या चवळीसाठी एवढा कांदा पुरे होतो. कांदा लालसर झाला कीच आपल्याला त्याच्यामध्ये केलेली आपण जी मसाला आहे सुक्का खोबऱ्याचं, ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि ते पण छान भाजायचं आहे. कांदा आणि हा मसाला चांगला लाल होईस्तोवर भाजायचं. म्हणजे काय होतं, छान टेस्ट देतो हा मसाला कांदा. आणि कच्चा ठेवायचा नाही कांदा. कढीपत्ता टाकलेला आहे इथं मी. तर हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं. आता बघा, हे आपण कांदा जास्त काळपट होऊ दिलेला नाही, अर्धवट लालसर झालेला आहे. त्यातच आपल्याला आता हे बटाटे परतून घ्यायचे आहेत, लगेच शिजले जातात. आता हे सगळा मसाला आपण थोडंसं 2-3 मिनटं छान बटाटे सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आणि त्यातच कोथिंबीर पण टाकलेली आहे. कधी पण फोडणीला थोडीशी कोथिंबीर टाकायची, कारण छान चव देते ही कोथिंबीर फोडणीची. वरतून पण टाकू शकता, वरतून पण टाकायची, पण फोडणीची छान चव देते. आता बघा, इथं मी मोठाड पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. थोडंसं भाजून घेतलेलं आहे. 2 चमचे पोहे खायचे, 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे, छान चव देतं. तर इथं बघा, जिरेपूड, धनेपूड, थोडासा घरचा काळा मसाला, लाल तिखट आणि किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हे सगळे मसाले पण आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे. इथं वाटलं तुम्हाला तेल थोडंसं कमी आहे, कारण जेवढं आपण की नाही जास्त तेल टाकून पण भाजी करू शकतो. पण काय होतं, जास्त दिसायला चांगली असली म्हणजे भाजी, ते आपल्या शरीराला पण थोडंसं कमी तेल असं वापरलं गेलं पाहिजे आणि कमी तेल वापरून पण भाज्या छान टेस्टी होतात. तर बघा, हे छान मसाला भाजला आहे आपला आणि आता शिजलेली चवळी आणि अख्खा मसूर आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. जर तुम्हाला सुक्की भाजी पाहिजे असेल ना, तर इतपतच पाणी पुरे होतं. थोडंसं 5-1 मिनिट परतायचं, थोडंसं झाकायचं, म्हणजे सुक्की भाजी तयार होते. आणि जर तुम्हाला भाताबरोबर, चपातीबरोबर खायची असेल, तर थोडंसं अर्धी वाटी कोमट पाणी याच्यात टाकायचं, म्हणजे छान सरबरीत अशी आपली भाजी तयार होते. आणि कोणाला सुक्की आवडते, कोणाला पातळ आवडते, त्या पद्धतीनं आपण ह्या भाज्या करू शकतो. अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी भाजी असते की नाही, आपण पुरीबरोबर खातो, त्या पद्धतीच्या त्या चवीची भाताबरोबर खाता येणारी ही अशी आपली भाजी तयार होते. तर बघा, मी त्याच गरम कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं, अर्धी वाटी, आणि तेच कोमट पाणी याच्यात टाकलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं. एक वाफ काढायची आपल्याला, झाकून थोडंसं ठेवायचं, 5-1 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. मग सगळी भाजी आपली छान शिजली जाते. आणि बघा, या पद्धतीनं आपली ही भाजी तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही एकदा चवळीची भाजी करून बघा,
घरामध्ये सगळ्यांना आवडल आणि टिफिनला तर देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी आपली भाजी तयार झालेली आहे। तर या पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा। केल्यानंतर एक कमेंट करा आम्हाला की कशी लागते ही भाजी। फक्त चवळीची करण्यापेक्षा ना अशी करायची। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीज।